रामदास आठवले यांच्या हस्ते आरपीआय संपर्क कार्यालयाचे उद्घाटन चिखली। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे आठवले गट राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते आरपीआय महिला जिल्हाध्यक्ष सौ वंदनाताई वाघ यांच्या संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन उत्साहात पार पडले। या सोहळ्यास वारकरी बांधव, त्रिदल सैनिक सेनेचे माजी सैनिक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। वारकरी परंपरेनुसार टाळ मृदुंगाच्या गजरात साहेबांचे स्वागत करण्यात आले। यावेळी बोलताना सौ वंदनाताई वाघ म्हणाल्या की समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन न्याय मिळवून देणारा पक्ष म्हणजेच आरपीआय असून संपर्क कार्यालय हे सर्वसामान्यांच्या सेवेसाठी सदैव खुले राहील। विशेष म्हणजे कार्यक्रमावेळी त्रिदल सैनिक सेनेतर्फे निवेदन सादर करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी आपली मते व्यक्त करत आरपीआयवर विश्वास व्यक्त केला व पक्षाला भक्कम पाठिंबा देण्याचे आश्वासनही दिले। या सोहळ्यात वारकरी संप्रदायाचा वाढता कल आरपीआय आठवले गटाकडे असल्याचे स्पष्टपणे जाणवले। प्रेस रिपोर्ट न्यूजसाठी असलम हिरीवालेसह सोहेल शेख, चिखली। सांगायचं म्हणजे आज खूप मला असं दाटून येत आहे की आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या संपर्क कार्यालयाचं ओपनिंग आणि आज त्यांच्या हाताने उद्घाटन झालं म्हणजे एक आनंदाची बाब आहे। आणि तेच नाही तर वारकरी संप्रदायाच्या वतीने त्यांचं व्यंग्य स्वागत झालेलं आहे आणि घडून आणणारे कार्यक्रम सुद्धा आपले हिमतदारा तालुका अध्यक्ष पठाण सर, केशव सरकटे साहेब, सलीम भाऊ म्हणजे अनेक आमची मंडळी उपस्थित आहेत। आता सर्व लोक म्हणत होते साहेब येणार नाही, पण आज खूप आनंद होतोय मला की आज संप्रदायाच्या वतीने आम्ही साहेबांचं स्वागत केलं आणि साहेबांनी सुद्धा इना गळ्यात घालून सुद्धा इना वाजून सुद्धा त्यांनी माझे कौतुक केलंय। साहेबांचा दौरा या ठिकाणी कशाबद्दल होता राष्ट्रमाता जिजाऊंच्या जिल्ह्यामध्ये? तर साहेबांचा दौरा असा होता की मातंग आघाडीचा कार्यक्रम शेगावला होता, तिथला कार्यक्रम अटॅच करून बुलढाणा पत्रकार परिषद घेतली। त्याच्यानंतर त्यांना देवगाव राजाला सभा होती तर त्या सभेत जायचं होतं, पण त्यांना विनंती केली आम्ही आमच्या तालुका अध्यक्षांनी सगळ्या मंडळीने की चालता बोलता तुम्ही ऑफिसला भेट देऊन जा किंवा ऑफिसचं ओपनिंग रेबीन तुमच्या हातात कापले गेली म्हणजे आमचं भाग्यच आहे, म्हणून त्यांनी ते आमचे शब्द ऐकले। आम्ही खूप त्यांचे आभारी आहोत। कार्यकर्त्यांना काही आव्हान केलं? वारकरी संप्रदायाची आवड आहे म्हणून सर्व धर्म समभाव मीच कार्यक्रम राबवत होते, म्हणून त्या माध्यमातून मलाही आवड आहे आणि साहेबांनाही ती आवड आहे, म्हणून वारकरी संप्रदाय आपल्या आरपीआयकडे मी वळवला। तर आपण बरोबर सांगितलं, मी जवळपास 44 वर्षापासून म्हणजे 22 वर्षाचा असताना आज मी 65 वर्षाचा पूर्ण आहे, म्हणजे पूर्ण मला 43 वर्ष झालेले आहेत ते आठवले साहेबांसोबत आहे। अनेक जिल्हाध्यक्ष नरहरी गवई असतील, देवदास साबळे असतील गेले, परंतु मी साहेबांसोबतच आहे। साहेब हे सर्व धर्म समभाव या नजरेने पाहत असतात व त्यातला एक उदाहरण म्हणजे वंदनाताई वाघ आहेत, या हरिभक्त परायणाच्या आहेत, मराठा समाजाच्या आहेत, परंतु सर्व समाज सोबत घेऊन चालणे या आमच्या आठवले गटाचं, आमच्या रिपाईचं असं हे आहे, धोरण आहे। त्यामुळे आज हे सगळे आलेत, त्यांचं मी स्वागत करतो आणि याही पुढे त्यांचं आम्ही स्वागत करू। जय हिंद, जय भारत। आज या चिखली शहरामध्ये सामाजिक न्यायमंत्री माननीय आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाल्याबद्दल आमच्या जिल्हाध्यक्षा या ठिकाणी वंदनाताई वाघ यांच्या सर्व उपस्थितीमध्ये सर्व महिलांनी आणि सर्व चिखलीकरांनी त्यांचा धडक्यामध्ये या ठिकाणी स्वागत केलं आणि आम्हाला सुद्धा या ठिकाणी या संधीचा लाभ मिळाला। सर्व भारतीय त्रिदल माजी सैनिक सेवा संघातर्फे तथा संपूर्ण माजी सैनिकांच्या वतीने या ठिकाणी आज आम्ही माननीय आदरणीय रामदास आठवले साहेब यांना एक छोटंसं निवेदन म्हणून या ठिकाणी सोपवलेलं आहे आणि हे निवेदन नक्कीच आमचं मंत्रालयामध्ये जाईल आणि त्याच्यावर काहीतरी उपाय निघेल अशी आमच्या सर्व माजी सैनिकांनी अपेक्षा व्यक्त केली। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।